नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा म्हणजे मोदक, आणि मोदक आपण तळणीचे आपल्या रसोईत बनवले, पण उकडीच्या मोदकाची मजा वेगळी असते। मस्त गरगरीत उकडीचा मोदक गरमागरम वाफाळलेला आणि त्यावर चितळ्यांचं तूप, क्या बात आहे। तर हे मोदक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आपले बेडेकर बंधू बनवतात, म्हणजेच बेडेकर मसालेवाले लाखोंच्या संख्येने हे मोदक बनवत असतात। आणि त्याचा प्रत्यय म्हणजे मला आता BMMच्या कन्व्हेन्शन मध्ये आला। जेवण अतिशय सुंदर होतं, अप्रतिम जेवण होतं, खूपच छान। छान होती आम्ही सुगंधी बनवली त्यामध्ये वेगवेगळे असे जाते खारवणी एक फेमस असतं। 4-5 हजार लोक होते, पण त्यांना यांनी मोदक पुरवले आणि ते खास इकडनं हिंदुस्थानातून तिकडे नेले। तर हे नेमके बनवतात कसे मोदक, कशी सिस्टीम असते हे तर आपण पाहूच, आणि त्याचबरोबर बेडेकर साहेब काय म्हणतात ते। नमस्कार, मी अजित बेडेकर। फ्रोझन फूड्समध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे। बरेच मराठी खाद्यपदार्थ फ्रोझन स्वरूपामध्ये आम्ही भारतातच नव्हे तर परदेशामध्ये, अगदी अमेरिकेतही वितरित करतो। त्यात अगदी कांदे पोहे, बटाटे वडे, साबुदाणे वडे, कोथिंबीर वडी। आता श्रावण महिना संपला आहे आणि आता पुढल्याच आठवड्यामध्ये श्री गणेशोत्सवाला सुरुवात होईल। तर गणपतीच्या नैवेद्यासाठी जे आपल्याला अनिवार्यपणे लागतं ते उकडीचे मोदकसुद्धा आम्ही फ्रोझन स्वरूपामध्ये वितरित करतो। अमेरिकेमध्ये यावर्षी आम्ही 2 लाख उकडीचे मोदक एक्सपोर्ट केले आणि यावर्षी जवळजवळ 1000 दुकानांमध्ये, म्हणजे अमेरिकेतल्या 1000 इंडियन ग्रोसरी स्टोर्समध्ये बेडेकर उकडीचे मोदक अवेलेबल आहेत। भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या शहरांमध्ये बेडेकर उकडीचे मोदक आम्ही वितरित करतो। आता एवढ्या संख्येने मोदक बनवायचे झाले तर ते हाती बनवणं शक्य होत नाही, आणि म्हणून आम्ही कंप्लीट मेकॅनाइज पद्धतीने हे उकडीचे मोदक बनवतो। आपण आता आमच्या फॅक्टरीची एक सहल करूया, ज्याच्यात तुम्हाला उकडीचे मोदक आमच्या फॅक्टरीमध्ये कसे बनतात ते पाहायला मिळेल।